पुण्यामधल्या लोणी काळभोरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस होता आणि रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालंय। घोरपडे वस्ती पाण्याखाली गेलेली आहे। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अजिंक्य, सध्याची काय स्थिती आहे? वृषाली रात्री जो ढगफुटी सदृश्य पाऊस पुण्यात झालेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोणी काळभोर परिसरातील जी घोरपडी वस्ती आहे या भागातील नागरिकांचं नुकसान झालेलं आहे आणि घरात पाणी शिरलंय, जीवनोपयोगी सगळ्या वस्तू भिजलेल्या आहेत, कागदपत्र भिजलेले आहेत आणि नागरिक जे आहेत ते अतिशय दुःखात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एक नागरिक या ठिकाणचे आहेत, रडतायत ते अक्षरशः, कारण की प्रशासनाने कोणतीही मदत त्यांना केलेली नाहीये। का रडताय नक्की तुम्ही? काढताय म्हणजे माझ्या घरातली माझी जरी नाही, शेजारपाजारची लेकरं बाळं अशी बाहेर, अन्न पाणी वाहून गेलं, गोधड्या वाहून गेला, घरात कमरे एवढं पाणी। मग माझ्या मागास वर्गा लोकांनी झोपायचं कुठं, खायचं काय? आता ते काळभोर म्हणले आम्हाला ते चांगले। किती पाणी होतं रात्री इथं? कमरे एवढं पाणी होतं, प्रचंड पाणी होतं। 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत झोपण्यात लोकांना इतका आता पाणी कमी झाले। आता तुम्ही पाण्यात का बसलाय मग? मी शेवटपर्यंत माझ्या लोकांना जवळ जेवण येत नाही, माझ्या लोकांच्या जवळ शासन येत नाही, माझ्या लोकांचं जवळ म्हणजे तुम्हाला असाचे घर उच्चवन बांधून देऊ किंवा तुम्हाला अन्न पाणी देऊ, तुम्हाला आम्ही स्थलांतरित करू, जेव्हा शासन मदत करत नाही तोपर्यंत आम्ही आमचं कुणावर दुखाट आहे। तुम्ही रडत होता मागच्या पासून? रडायचा प्रश्न येतच नाही। लहान लहान लेकरं अहो खरोखरच रडा येते, असं पत्रकारासमोर बोलून रडायला नाही, ते खरोखरच माझ्या डोळ्यात टिंपा येत होत्या, कारण ती परिस्थिती बघितली मी, ती परिस्थिती बघितली। असे लहान लहान लेकरं आपण पाहतोय की या ठिकाणी एका नागरिकाने संध्याकाळपर्यंत मी आंदोलन करणार आहे, माझ्यापर्यंत जवळ येत नाही का इथं, तोपर्यंत मी आंदोलन